केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। दरम्यान अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर लोणी येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। दौऱ्याच्या सुरुवातीला या ठिकाणी साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। लोणी येथील प्रवारा नगर कारखाना येथे दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित आहेत। महायुतीचे अनेक नेते मंत्री या ठिकाणी उपस्थित आपण हे दृश्य पाहतोय। लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। लोणी बाजारपेठेतील जाहीर सभेला ते उपस्थित आपण हे दृश्य पाहतोय। अमित शहा लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी त्यांच्या स्वागताला या ठिकाणी उपस्थित। तर या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे सुद्धा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। आताची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर लोणीमध्ये दाखल झालेले आहेत। लोणीमध्ये कार्यक्रमांचं आयोजन सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे। या ठिकाणी जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अमित शहा यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। काल रात्री ते शिर्डीमध्ये दाखल झाले। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना उद्घाटन प्रसंगी अमित शहा उपस्थित। तर या ठिकाणी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। काल रात्रीपासून अमित शहा हे शिर्डीमध्ये मुक्कामी आहेत। शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। नेमकी चर्चा कशावर झाली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र आज सकाळपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। दौऱ्याआधी या ठिकाणी त्यांनी शिर्डीतील साईबाबाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आता उद्घाटन कार्यक्रम आता त्यांच्या हस्ते पार पडतायत। लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। तर लोणी बाजारपेठेतील जाहीर सभेला त्यांची उपस्थिती असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अमित शहा यांचा लोणी दौरा या ठिकाणी आपण पाहतोय। अनेक प्रकल्पांचं उद्घाटन या ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। लोणीतील प्रतिमा स्थळ येथे अनावरण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। सहकारी साखर कारखाना येथे उपस्थित राहून प्रवरा सहकारी साखर कारखाना विस्तारित युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमाला सुद्धा त्यांची उपस्थिती
त्यानंतर प्रतिमा स्थळ येथे अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर कोपरगावमधील महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मल्टीफ्रीड कंप्रेस्ड बायोगॅस प्लांटच्या लोकार्पण कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. आजचा त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत अहिल्यानगरच्या दौऱ्यावर. याआधी त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता त्यांच्या या दौऱ्याला उद्घाटन कार्यक्रमांना आता सुरुवात झालेली आपण पाहतोय. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. आपले प्रतिनिधी गोविंद साळुंके आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. गोविंद, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर अमित शहा जे आहे ते साईंचं दर्शन घेतलं आहे. त्यांनी शिर्डी माझे पंढरपूर ती आरती देखील घेतली असून आता ते लोणी येथील प्रवरानगर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना इथे ते उद्घाटनासाठी पोहोचलेले आहे. त्यांच्या समेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, त्यानंतर एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, पंकजाताई मुंडे असेल, असे अनेक मंत्री जे आहे ते त्यांच्या समेत आहे. आणि प्रवरानगर साखर कारखाना या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर ते पूर्णाकृती पुतळा जो आहे ते लोणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील त्यांच्या हस्ते जे आहे ते अनावरण होणार आहे. आणि अनावरण झाल्यानंतर भव्य असं सभेचं आयोजन केलेलं आहे. मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले असून आता सभेच्या ठिकाणी अमित शहा जे आहे ते संबोधित करणार आहे. त्यानंतर सभा झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन ते भोजन घेणार आहे आणि भोजनानंतर थेट कोपरगावला दाखल होणार आहे. त्या ठिकाणी देखील शेतकरी मेळावा आहे आणि विविध त्या ठिकाणी उद्घाटन देखील आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर ते रवाना होणार आहे. एकंदरीत असा त्यांचा दौरा आहे. जी नक्कीच. आपण जर पाहिलं तर विखे परिवार आणि अमित शहा यांच्यातील ही वाढती जवळीक आता अधोरेखित होताना पाहायला मिळते. ही आत्ताची जवळीक नाहीये तर 3 पिढ्यांची ही जवळीक असल्याची या ठिकाणी आता माहिती समोर येते. गोविंद, आपण पाहतो या ठिकाणी ही नातेदारी आता सहकार क्षेत्रातील भविष्यातील समीकरणावर आता परिणाम करू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगताना पाहायला मिळते. काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र आपण पाहतो या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज या ठिकाणी पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच शहा हे प्रवरानगर येथे सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यानंतर आता अल्पावधीतच ते पुन्हा या ठिकाणी आल्याने आता चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या या सलग भेटीमुळे विखे परिवार आणि अमित शहा यांच्यातील वाढती जवळीक अधोरेखित होतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.